चला तर मग आज आपण सगळ्यांना आवडणारी, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी दाल खिचडी करूया. दाल खिचडी ही खूप छान टेस्टी लागते आणि मुलंही खूप आवडीने खातात. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत, अर्धी वाटी मूग डाळ हे एकत्र करून घेऊ. आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्यामध्ये आता पाणी टाकू आणि हळद, मीठ, कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊ. इथे भात शिजून झाला आहे, त्यामध्ये आता पाणी टाकून एकजीव करून घेऊ. दाल खिचडी करायला घेऊ. इथे मी 3 ते 4 टेबल स्पून तेल घेते. त्यामध्ये एक कांदा चिरून घेतला आहे बारीक. यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, यामध्ये मसाले टाकू. हळद, हिंग, धने पावडर, लाल तिखट, मसाले एकत्र करून घेऊ. 5 मिनिट बारीक गॅसवर चांगले शिजवू. मसाले चांगले परतले आहेत, त्यामध्ये आपण डाळ भात टाकू. चवीप्रमाणे मीठ एकत्र करून घेऊ. दाल खिचडीला आपण तडका देऊ. इथे 2 ते 3 टेबल स्पून मी तूप घेतले आहे. यामध्ये आपण मोहरी टाकू, कढीपत्ता, जिरे, लाल मिरच्या, आपण तडका देऊ. खूप छान आणि मस्त अशी आपली दाल खिचडी आहे. वरून आपण खूप सारी कोथिंबीर टाकू. डाळ तांदळाच्या साध्या पण स्वादिष्ट मिश्रणातून बनलेली गरमागरम दाल खिचडी पोटासाठी हलकी, आरोग्यासाठी परफेक्ट. तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.